कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. खालापूरमध्ये भीषण आगीचे तांडव, नारंगी परिसरात नागरिकांमध्ये घबराट, HP कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान. पेण नगरपालिकेमध्ये मोठा राजकीय वाद, स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मोठा गदारोळ, पहिल्याच सभेत मोठा राजकीय राडा. भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास घरत यांचे कामोठीवासियांना मोठे गिफ्ट, लवकरच एक भव्य CBSE शाळा आणि अत्याधुनिक अग्निशामक केंद्र उभारले जाणार. आणि अनिल बाविस्कर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त, पेणमध्ये सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न, 28 वर्षांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नारंगी परिसरामध्ये काल रात्री भीषण आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येथील प्रसिद्ध HP एडेसिव्ह कंपनीला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की लांबूनच धुरांचे लोट आणि आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून सर्वत्र धावपळ सुरू झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवान आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पाण्याचा जोरदार मारा सुरू होता. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये, परंतु कंपनीच्या मालमत्तेचे कोट्यावधींचे नुकसान झालेले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या भीषण आगीमुळे संपूर्ण खालापूर परिसर हादरला असून कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न देखील सुरू होते. पेण नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेदरम्यान नगर विकास आघाडीच्या सदस्यांची नियुक्ती न केल्याने मोठ्या संघर्षाला तोंड फुटलेलं आहे. गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने कायदेशीररित्या आपला गट स्थापन केला होता. नियमानुसार त्यांच्या आघाडीच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य मिळणे अपेक्षित असतानाही प्रशासकीय आडमोठीपणामुळे ही निवड रखडलेली आहे. पेणकर विकास आघाडीचे कृष्णा आवासकर यांच्या निवडीवरती आक्षेप घेतल्याने पेणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शृंगारपुरे यांच्या मते स्वीकृत सदस्याबाबतचा कोणताही तांत्रिक आक्षेप हा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवणे कायदेशीररित्या आवश्यक होते. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अनपेक्षित भूमिकेमुळे नगर विकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील कायदेशीर गुंता सोडवण्यासाठी संतोष शृंगारपुरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावरती गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आगामी काळात पेणमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेण नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा ती आज होती. त्या सभेला आम्ही आमच्या गटाचे नगर विकास आघाडीतर्फे आम्ही 5 नगरसेवक हजर होतो. त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड आणि नामनिर्देशन स्वीकृत नगरसेवक यांची निवड होती. त्याप्रमाणे अध्यक्ष मॅडम त्याच्या पीठासीन अधिकारी होत्या. त्या पीठासीन अधिकारी ज्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सर्क्युलर आहे, ते सर्क्युलर आहे 21 डिसेंबर 2016. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं असतं गटाप्रमाणे त्याची तुलनात्मक संख्येप्रमाणे तुम्हाला त्याचं नगरसेवक पद स्वीकृतचं मिळतं. त्याप्रमाणे आमचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं ते होतं आघाडीचं, ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये केलेलं होतं. त्याची कॉपी नगरपालिकेकडे आलेली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी हा पीठासीन अधिकाऱ्यांनी आता हा जो सभेचा प्रोग्राम लावला तेव्हा आम्ही त्यांच्याकडे रीतसर त्यांच्या तारखेप्रमाणे 12 ते 15च्या मध्ये आम्ही तो अर्ज त्यांचा आम्ही भरला. आमच्या अर्जामध्ये कलेक्टर ऑफिसकडनं पीठासीन त्याच्यामध्ये प्रांत साहेबांना नेमले होते छाननीसाठी. त्यांनी हे पत्र आमचं वैध झाले म्हणून आम्हाला पत्र दिलं. अर्थ नियम त्याप्रमाणे दिलेला आहे. आज पीठासीन अधिकाऱ्यांनी त्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांनी आज जाहीर करताना फक्त 3 आम्हाला नगरपालिकेला सदस्य मिळतात नामनिर्देशित. त्याप्रमाणे 2 फक्त त्यांच्याकडची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं मिळून 2 फक्त जाहीर केले. आमचा नगर विकास आघाडीचा त्यांनी जाहीर केला नाही. त्याच्यामध्ये धारकर आघाडीने काहीतरी अर्ज केला होता, तो अर्ज त्यांना प्राप्त झालेला होता. त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिली म्हणून सांगितलं. हा आमच्यावर अन्याय केलेला आहे, हे पोच आहे, बरोबर आहे.
हे झाल्यानंतर कलेक्टरने हे पत्र दिलं आमची आघाडी झालेली आहे म्हणून. मग ह्यांना स्थगित ठेवायचा संबंध काय? आणि अधिकाराचा गैरवापर केला आणि अधिकाराचा गैरवापर केलेला आहे त्यांनी पूर्णपणे. त्याच्या विरोधात आम्ही आमचे वकील आम्हाला तो सल्ला देतील त्याप्रमाणे कायदेशीर आम्ही कारवाई त्यांच्यावर करण्यासंदर्भात आम्ही जाणार. मग ते कलेक्टर ऑफिस असेल किंवा कोर्ट असेल. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास घरत यांनी कामोठे वासियांना मोठे गिफ्ट दिलेले आहे. कामोठ्यात लवकरच एक भव्य सीबीएसई शाळा आणि अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारले जाणार असल्याची महत्त्वाची ग्वाही दिलेली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या कामाला येत्या 5 दिवसात प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल असा शब्द घरत यांनी विजयी मिरवणुकीत पत्रकारांशी बोलताना दिलाय. सध्या कामोठे परिसरातील रस्ते आणि स्वच्छतेचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटलेले आहेत. मात्र शहराच्या वाढत्या विस्तारानुसार दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्रणा असणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून प्राधान्याने हे प्रकल्प पूर्ण केले जातील. निवडणूक प्रक्रिया आज संपली असली तरी उद्यापासून नव्या जोमाने लोकांच्या हितासाठी कामाला लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले असून नवनिर्वाचित नगरसेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर आज 2016-17ला पनवेल महानगरपालिका आली तेव्हा सिडकोमध्ये बऱ्यापैकी ही संस्था होती. तेव्हा कचऱ्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. पण आज तुम्ही कामोठ्याच्या परिसरात बघाल कचऱ्याची दुर्गंधी किंवा कचरा साठलेला कुठेही दिसत नाही. आज रस्त्यांची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीत आहे. त्याच पद्धतीत जसं शैक्षणिक क्षेत्रात बोललो मी की वेगळ्या पद्धतीने पाऊल टाकलेलं आहे की प्रत्येक कामोठा हा सर्वसामान्यांचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपला मुलगा कुठेतरी CBSE बोर्डात शिकलं पाहिजे. त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील की आमचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून सेक्टर 19 प्लॉट नंबर 14 इथे एक भूखंड आरक्षित केलेला आहे आणि काही दिवसातच तो शैक्षणिकच्या माध्यमातून शाळाचं काम चालू होत आहे आणि सर्वसामान्य जनतेला एक दिलासा भेटत आहे. याच्या व्यतिरिक्त एक फायर ब्रिगेड स्टेशन बऱ्याच वेळेला कामोठ्यामध्ये आग लागतो. स्पेशल फायर ब्रिगेडचा कोणताही जागा नव्हती. सेक्टर 32 प्लॉट नंबर 5 इथे फायर स्टेशन उपलब्ध केलेलं आहे आणि हेही 5-10 दिवसात ओपन होणं हाही सुद्धा काम चालू होतं. पेण येथील भूमी अभिलेख अधिकारी अनिल पांडुरंग बाविस्कर 28 वर्षांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त पेणमध्ये एक विशेष कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. बाविस्कर यांनी धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड अशा विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला आहे. या भावपूर्ण प्रसंगी बोलताना बाविस्कर स्वतः भावूक झाले होते. त्यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय पत्नी संगीता बाविस्कर आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याला दिले. शासकीय सेवा करताना कळत नकळत कोणाचे मन दुखावले असल्यास त्यांनी मोठ्या मनाने क्षमस्वही मागितलेले आहे. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ आणि जिल्हा अधिकारी सुनील इंदलकर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बाविस्कर यांच्याबद्दलचे जुने अनुभव सांगताना त्यांचे सहकारी आणि कार्यालयीन कर्मचारी अत्यंत भावूक झाले होते. सर्वांनी बाविस्कर यांना त्यांच्या पुढील सुखद आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. हा सोहळा पेणमधील महसूल विभागासाठी संस्मरणीय ठरलाय. बालगंगेच्या मोजणीचा विषय आहे आणि पवार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी विषय मांडला की ते आता रिटायर म्हणजे जेव्हा निवृत्ती घेत आहेत आणि माणूस आम्हाला काहीतरी मोजणीसाठी माणूस लागेल. त्यावेळेस विषय खरंच मला धक्का बसला. काय केलं हे बाविस्कर साहेबांनी आणि त्यांनी नेमका लगेच म्हणजे कार्यक्रमाचा फोटो पण पाठवला, म्हणजे पत्रिका पण पाठवली. त्या पाठीमागचा हेतू पण आपण जाणला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही 1 महिन्याभरापूर्वी बसलो होतो ऑफिसमध्ये त्यावेळेस बोलताना ती म्हणत होती की मोजणीची 400-450 प्रकरण आहेत, फक्त 2 कर्मचारी, काम कसं करायचं, वरून फोन येतो तासाभरात माहिती हवी, काय करायचं. हा फार त्रास आहे. त्यामुळं निवृत्ती घेतलेली बरी. आता बरेच म्हणजे अधिकारी बोलून गेले की बाबा आम्ही सुद्धा तो विचार करतो असो, पण त्यांचा जो स्मित स्वभाव होता तो अतिशय म्हणजे ऑफिसमध्ये आले की मला फार बरं वाटायचं. खरं तर माझ्यासाठी हे भाषण कसं म्हटलं तर निरोप बाविस्कर साहेबांना निरोप देण्याचं भाषण म्हणजे माझ्यासाठी तसं अवघड आहे. कारण माझा एक सहकारी कमी झालेला आहे आणि आता मला त्या पेनचा जो काही कामकाज कसं चालवायचं आहे त्याच्यासाठी जे काही मला म्हणजे तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्याचं प्रेशर तर माझ्यावर आहेच.
परंतु जी काही आहे ती वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. मी मागे रायगडला इथे 1.5 वर्षापूर्वी जॉईन झालो होतो ऑगस्टला. तेव्हापासून आम्ही जे काही कामकाज पाहतोय, जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतोय, जे काही कामाचा वेग आम्ही वाढवला, या प्रत्येक याच्यामध्ये भाविस्कर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान आम्हाला दिलेलं होतं, जिल्ह्यासाठी दिलेलं होतं. व्यासपीठावरील आदरणीय जिल्हा अधीक्षक भूमी इंदलकर साहेब, आमच्या तालुक्याचे तहसीलदार शेजळ साहेब आणि विशेषतः भाविस्कर साहेबांचे बालपणीचे मित्र म्हणा किंवा जे आम्ही ऐकलं, मी उशिरा आलो थोडा कार्यक्रमाला, परंतु 10वी पर्यंतचे जे मित्र असतील आणि जो ग्रुप आज आलेला दिसतोय, याबरोबरच सर्वच या भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, पेनमधील सर्व त्यांचे स्नेही पत्रकार मित्र. माझा गेल्या 2-2.5 वर्षाचा पेन प्रांताधिकारी म्हणून मी रुजू झालो तेव्हापासूनचा जो आमचा भाविस्कर साहेबांची सहवास होता. विशेषतः माझ्याकडे भूसंपादनाची बरीचशी कामं असल्यामुळं आमची दिवसाची सुरुवातच व्हायची भाविस्कर साहेबांना फोन करून. साहेब हे करायला लागतंय, लगेच दुपारनंतर वेगळा फोन असायचा, म्हणजे गिअर लगेच बदलायचा, दुसरं प्रकरण आलं का. कधी कधी असं व्हायचं की यार एका माणसाला किती कामं सांगायची. म्हणजे आज प्रशासनात जो कामाचा व्याप जो वाढलेला आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो की शासकीय अधिकारी काम करत नाहीत, ते बाहेरचे लोक म्हणतात, परंतु आज जी उपलब्ध मनुष्यबळ आहे, मॅनपॉवर आहे, आणि त्याच्या बदल्यात करण्यायोग्य जे काम आहे, खूप तफावत, मोठे तफावत झाले. माणगाव तालुक्यातील चेरवली येथे साई सेवक पालखी सोहळा आणि भव्य साई भंडारा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सुमारे 500 किलोमीटरची पायी पदयात्रा पूर्ण करून शिर्डीहून परतलेल्या शेकडो साई भक्तांचे ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य स्वागत केले. 8 ते 9 दिवसांच्या कठीण प्रवासानंतर भाविकांनी शिर्डीहून पवित्र धुनी चेरवलीत आणली होती. 17 जानेवारी रोजी बापूजी मंदिरात झालेल्या या सोहळ्यात सकाळी साई सच्चरित पारायण, दुपारी सत्यनारायण महापूजा आणि सायंकाळी भजन संध्या व कव्वालीचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे अध्यक्ष आणि खरवलीचे सरपंच संतोष खडतर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलाय. तळा, गोरेगाव, इंदापूर आणि कोलाड विभागातून आलेल्या हजारो साई भक्तांनी महाप्रसादाचा मनोभावे लाभ घेतला. सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची चेरवली ग्रामस्थ मंडळ, युवा मंच आणि महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. नमस्ते. साई सेवक पालखी चेरवली दरवर्षी आम्ही साई चरणी पदयात्रा काढली जाते. यावर्षी सुद्धा 2 जानेवारी ते 10 जानेवारी साई चरणी पायी चालत आम्ही पदयात्रा काढलेली होती. परंतु यावर्षी आम्ही चेरवली बापूजी मंदिर येथून नवीन पालखीचा उपदेश केला आणि नवीन पालखी आम्ही साई चरणी घेऊन गेलो. आणि त्याच्यानंतर आज साई भंडारा आहे. साई भंडाराचं महत्त्व म्हणजे आम्ही साई चरणी धुनी घेऊन येतो, ती प्रत्येकाला दिली जाते. साईंचं प्रसाद दिलं जातं आणि ही पालखी आणि हा जो भंडारा हा सर्व धर्म समभाव आहे. सकाळी प्रथमतः आम्ही साई चरित्र पारायण वाचतो. साई चरित्र पारायण झाल्यानंतर आम्ही महापूजा सत्यनारायणची ठेवलेली आहे, ती होते. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता महाप्रसाद साई भंडारा हा नियोजित केलेला आहे. आणि या साई भंडाऱ्याचा उद्देश म्हणजे हा सर्व साई भंडारा सर्व धर्म समभाव असल्यामुळे साई बाबांचे जे अस्तित्व आपल्याला आजही जागे ठेवायचं आहे, त्याच्यामागे हा एकच उद्देश आहे. जय साई. महाड तालुक्यातील वैश्यज्ञाती समाजाला एकत्र गुंफण्यासाठी आणि समाजातील उपजत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नुकतेच वैश्यज्ञाती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे अत्यंत दिमाखात आयोजन करण्यात आले होते. कैलासवासी दीनानाथ उर्फ दादा महाकाळ आणि कैलासवासी तुकाराम उर्फ दादा गांगण यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ महाड शहर वैश्यज्ञाती समाजाच्या वतीने या भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सुमारे 12 संघांमधील क्रिकेट प्रेमी खेळाडू उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे केवळ पुरुषच नव्हे तर समाजातील महिलांनीही या क्रिकेट उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मैदानात आपली चुणूक दाखवली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार सातपुते, उपाध्यक्ष हर्षल वाळंज आणि सचिव ॲडव्होकेट सिद्धेश जैतपाळ यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. समाजातील बांधवांमध्ये वैचारिक एकजूट निर्माण करणे आणि क्रीडा संस्कृती जोपासणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू होता. संपूर्ण महाड तालुक्यातील समाज बांधवांनी या विधायक उपक्रमाचे कौतुक केले असून यावेळी मैदानावरती क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जे आपले वैश्य समाजाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि समाज एकत्र येऊन या स्पर्धेचा आनंद लुटावा यासाठी आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतो. ही स्पर्धा जवळजवळ आज 12 संघांनी भाग घेतलाय आणि संपूर्ण महाड तालुक्यातले वैश्य समाज बांधव दीनानाथ दादा महाकाळ उर्फ यांच्या स्मरणार्थ आजच्या ज्या क्रिकेट मॅचेस सतत 2 वर्ष आम्ही घेत आहोत. याच्या मागचा एवढंच हेतू आहे की महिला आणि पुरुष म्हणजे आमचा समाज एकत्र येणं, याच्या मागचा हा एवढाच हेतू आहे आमचा. आणि दरवर्षी अशाप्रमाणे मॅचेस घेतल्या जातील आणि कलागुणाला वाव दिला जाईल. मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपले वैश्य नाती मंडळचे जे सगळे उपक्रम राबवले जातात ते आपल्या महिलांना पुढे आणण्यासाठी केलेले जातात आणि त्यासाठी मी सगळ्या महिला मंडळांतर्फे मी या सगळ्यांचे धन्यवाद मानू इच्छिते. आणि असंच जर प्रत्येक वर्षी होत राहिलं तर आपण महिला कुठेही मागे राहणार नाही आणि याच्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि आम्ही महिला मिळून असा प्रयत्न करू की आमची येणारी पुढची पिढी सुद्धा याचा आमचा आदर्श घेईल आणि आनंद घेऊन प्रत्येक याच्यात प्रत्येक फील्डमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करेल. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.